तुम्हाला माहित आहे का, तुमच्या तोंडामध्ये 700 पेक्षा जास्त बॅक्टेरियाज असतात. त्यातील काही बॅक्टेरिया हे चांगले आहेत, तर काही बॅक्टेरिया हे विषारी गॅस सोडतात, ज्यालाच व्होलेटाईल सल्फर कंपाऊंड्स असं म्हणतात. आणि त्यामुळे आपल्या तोंडाचा एक वेगळा असा दुर्गंध येतो, वास येतो. परंतु बऱ्याच जणांना जेव्हा हा दुर्गंध येतो किंवा वास येतो, तो वास दात घासलं तरी जात नाही, गुळण्या केल्या तरीही जात नाही, लिंबाच्या काडीने घासलं तरी सुद्धा तो वास काही कमी होत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या तोंडाचा वास का येतो, त्यामागे काय कारण आहेत, आपण त्यावर घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो आणि घरच्या घरी आपण कसा माउथ वॉश तयार करू शकतो, जेणेकरून आपल्याला जे बाजारातील माउथ वॉश असतात ज्यामध्ये अल्कोहोल वगैरे जे केमिकल्स असतात त्याचा त्रास आपल्या तोंडाला होणार नाही, शरीराला होणार नाही. म्हणून घरच्या घरी आपण माउथ वॉश कशा पद्धतीने तयार करायचा याबद्दलची माहिती बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, बऱ्याच लोकांच्या तोंडाचा वास येतो, परंतु तो वास आपल्याला स्वतःला जाणवत नाही. म्हणून ही जी समस्या आहे ती लवकर लक्षात येत नाही. जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला स्वतःहून सांगतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला लक्षात येते. आणि बऱ्याच जणांना असं सांगितलं तरी सुद्धा ते लोक ही गोष्ट मान्य करत नाही. जसं एखादा माणूस घोरत असतो आणि तो आपण घोरत आहे ही गोष्ट मान्य करत नाही, तशाच पद्धतीचं काहीतरी. परंतु जेव्हा हा तोंडाचा वास दुर्गंध जास्त येतो तेव्हा मग आपली समोरची व्यक्ती आपल्यापासून दूर जाते. ऑफिस मधले कोवर्कर्स आपल्या जवळ बसत नाही, किंवा जर नवरा किंवा बायको हे देखील एकमेकांच्या सोबत मग जास्त वेळ स्पेंड करत नाही, त्यांच्यामध्ये देखील तक्रारी निर्माण होतात. म्हणून आपल्या तोंडाचा वास घालवण्यासाठी आपण वेळीच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आता आपण बघूयात आपल्या तोंडाचे वास येण्यामागचे नेमके काय कारण असतात, मुख दुर्गंधीच्या मागे नेमकी कोणती कोणती कारण असतात. तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तोंडाची अस्वच्छता, ओरल हायजीन मेंटेन न करणं, जसे की रोजच्या रोज ब्रश न करणं, गुळण्या न करणं, जेवण झाल्यानंतर गुळण्या न करणं, किंवा आपण जेव्हा दात घासतो तेव्हा दाताच्या फटीमध्ये अन्नकण अटकलेले असतात ते व्यवस्थित न काढणं. कारण की जर असे ते अटकून राहिले तर त्यामुळे आपल्या तोंडातील जे बॅक्टेरिया असतात ते त्यांच्यासोबत प्रक्रिया करून एक कंपाऊंड तयार करतात, ज्यालाच व्होलेटाईल सल्फर कंपाऊंड्स असं म्हणतात. आणि तो एक विषारी प्रकारचा गॅस असतो, त्यामुळे आपल्या तोंडाचा मग वास येतो. दुसरं कारण म्हणजे पचनाच्या समस्या. जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होत असेल, वारंवार अपचन होत असेल, तर त्यामुळे सुद्धा तुमच्या तोंडाचा वास येऊ शकतो. तिसरं कारण म्हणजे दातांची स्वच्छता व्यवस्थित न करणं, किंवा दातांचे काही आजार असणं, किंवा हिरड्यांचे आजार असणं. जर तुम्हाला हिरड्यांवर सूज असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या तोंडाचा वास येऊ शकतो. दात किडलेले असतील, त्यामध्ये काही अन्नपदार्थ अटकून राहत असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या तोंडाचा वास येऊ शकतो. चौथं कारण म्हणजे ड्राय माउथ, म्हणजे तोंड नेहमी कोरडं राहणं, तोंड कोरडं राहणं, घसा कोरडा राहणं. तर असं का होतं, कारण की जेव्हा तोंड कोरडं असतं तेव्हा जे विषारी बॅक्टेरिया असतात ते जास्त प्रमाणात मग गॅस सोडतात. जेव्हा आपलं तोंड हायड्रेटेड राहतं, सलाइवा व्यवस्थित सिक्रेट होतो, तेव्हा ते गॅस कमी प्रमाणामध्ये सिक्रेट करतात. म्हणून ड्राय माउथ असणाऱ्यांना वारंवार मुख दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. किंवा जे लोक नाकाने श्वास घेण्याच्या ऐवजी तोंडाने श्वास घेतात, कारण की बऱ्याच जणांना नाक चोंदल्यासारखं होतं, सर्दीमुळे नाक चोंदल्यासारखं होतं, नाक बंद असतं, अशी लोक मग तोंडाने श्वास घेतात. आणि तोंडाने श्वास घेतल्यामुळे आपलं तोंड जास्त कोरडं पडतं, मग अशा लोकांचा देखील तोंडाचा वास येण्याची शक्यता वाढते. पाचवं कारण म्हणजे काही अन्नपदार्थ. काही अन्नपदार्थ जर आपण सेवन केले तर त्यामुळे सुद्धा आपल्या तोंडाचा वास येऊ शकतो. जसं की कांदा, लसूण हे ऑलरेडी जास्त स्ट्रॉंग स्मेल असलेले पदार्थ आहेत, यामध्ये देखील सल्फर आहे. आणि असे पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा काही लोकांच्या तोंडाचा वास येतो, दुर्गंधी येते. तोंडाचा वास येण्यामागचं सहावं कारण म्हणजे काही व्यसन, जसं की तंबाखू, धूम्रपान किंवा अल्कोहोल, दारू पित असाल तर ह्या सवयींमुळे सुद्धा आपल्या तोंडाचा वास येऊ शकतो. सातवं कारण म्हणजे काही इन्फेक्शन. जर तुम्हाला सायनोसायटिसचा त्रास असेल त्यामुळे सुद्धा आपलं नाक चोंदतं, नाक बंद होतं, मग अशी लोक तोंडाने श्वास घेतात, त्यामुळे
तोंडाचा वास येतो किंवा तुम्हाला घशाचं इन्फेक्शन झालं असेल तर त्यामुळे सुद्धा तोंडाचा वास येऊ शकतो. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की अशा काही टिप्स ज्या आपण घरच्या घरी करू शकतो, ज्या लोकांना वारंवार तोंडाचा वास येतो तो वास कमी व्हायला मदत होईल. तर सगळ्यात पहिलं म्हणजे टंग क्लिनिंग. जिभेची स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण दात घासतो परंतु जीभ घासायचं देखील अतिशय गरजेचं असतं, कारण की जिभेवरचे जे बॅक्टेरिया असतात ते जे सल्फर कंपाऊंड तयार होतं त्यातील 70% सल्फर कंपाऊंड हे जिभेवरील बॅक्टेरिया तयार करत असतं. आणि संशोधनामध्ये देखील हे सिद्ध झालं आहे की जिभेची स्वच्छता देखील किती आवश्यक आहे. म्हणून फक्त दात घासल्यानेच आपली तोंडाची स्वच्छता होत नाही, तर जिभेची स्वच्छता करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तर यासाठी तुम्ही बाजारातून स्टीलचं टंग क्लीनर किंवा कॉपरचं टंग क्लीनर आणावं आणि ते व्यवस्थितपणे आपली जीभ साफ करावी आणि ते टंग क्लीनर व्यवस्थित धुवून नंतर रियूज करावं. दुसरं म्हणजे जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही त्याआधी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. वारंवार इनडायजेशन होत असेल किंवा ऍसिडिटी होत असेल तर त्याची ट्रीटमेंट आधी करणं गरजेचं आहे. तुम्ही तोंडाचा वास येऊ नये किंवा जर तुम्हाला स्ट्रॉंग काही अन्नपदार्थ खाल्ले, कांदा लसणाचे पदार्थ खाल्ले, तर तुम्ही तोंडामध्ये लवंग ठेवून ती लवंग चगळू शकतात, त्यामुळे तोंडाचा वास कमी व्हायला मदत होते. किंवा तुम्ही बडीशोप खाऊ शकता. बडीशोप देखील एक प्रकारे पाचन काम करते, त्यामुळे सुद्धा पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते आणि तोंडाचा वास कमी व्हायला मदत होते. तुम्ही तुळशीची पानं देखील चगळू शकता. तुळशीची पानं ही अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीमायक्रोबियल आहे, त्यामुळे आपल्या तोंडातील जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते कमी होण्यासाठी देखील तुळशीच्या पानांचा उपयोग होतो. तर 2-3 पानं तुम्ही चगळू शकता. त्यानंतर पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. ड्राय माउथमुळे बॅक्टेरियांची ग्रोथ फास्ट होते. बॅक्टेरियांची ग्रोथ खूप लवकर झाल्यामुळे त्या बॅक्टेरिया सल्फर कंपाऊंड रिलीज करतात आणि त्यामुळे आपल्या तोंडाचा वास येऊ शकतो. म्हणून जर तुम्ही हायड्रेटेड राहाल, आपल्या तोंडामध्ये सलाइवा चांगल्या प्रकारे तयार होईल तर ते बॅक्टेरियाची ग्रोथ कमी व्हायला मदत होते. म्हणून आपण पाणी पिणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी पिणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही लिंबू पाणी देखील घेऊ शकता. पाण्याच्या ऐवजी तुम्ही लिंबू पाणी देखील पिऊ शकता. लिंबू पाणी पिल्यामुळे सलाइवा चांगल्या प्रकारे तयार होतो, लाळ जास्त प्रमाणात तयार होते आणि वास कमी व्हायला मदत होते. पुढचा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे. तर मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या तर बरेचसे हिरड्यांचे आजार कमी व्हायला मदत होते, दातांचे आजार कमी व्हायला मदत होते, घशामध्ये सूज असेल, इन्फेक्शन असेल तर ते देखील कमी व्हायला मदत होते. तर यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये 1/4 चमचा मीठ टाकावे आणि त्याने गुळण्या कराव्यात. आता आपण बघूयात आयुर्वेदामध्ये मुखदुर्गंधीसाठी काय सांगितलं आहे, त्याच्या मागची काय कारणं आहेत आणि काय औषधी सांगितले आहेत. तर या मागची कारण काय आहे, तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अग्निमांद्य. अग्निमांद्य म्हणजे जर आपली पचनक्रिया मंदावलेली असेल तर आपण घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित होत नाही आणि व्यवस्थित पचन न झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी निर्माण होऊ शकते, गॅसेस निर्माण होऊ शकतात किंवा आमदोष तयार होऊ शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा तोंडाचा वास येऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे आम तयार होणं, टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये तसंच राहणे, त्यामुळे सुद्धा आपल्या तोंडाचा वास येतो. तर हे आम का तयार होतं याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. तिसरं कारण म्हणजे दातांचे आजार किंवा हिरड्यांचे आजार, त्यामुळे सुद्धा तोंडाचा वास येतो. चौथं कारण म्हणजे कफदोष वाढल्यामुळे सुद्धा तोंडाचा वास येऊ शकतो. तर अशा वेळी आपल्या तोंडावर एक पांढरा लेअर तयार होतो. आपली भूक मंद झालेली असते, भूक कमी झालेली असते, अशा वेळी आपल्या तोंडाचा वास येऊ शकतो. तर यावर आपल्याला आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितले आहेत, तर आयुर्वेद हे दिनचर्येला प्राधान्य देतं. दिनचर्या म्हणजे काय, आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करावी, काय काय करावं याबद्दलचं सर्व डिटेल माहिती सांगितली आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिले दंतधावन म्हणजे दात घासण्यासाठी सांगितलं आहे. यासाठी तुम्ही लिंबाची काडी किंवा बाभळ्याच्या काडीचा वापर करू शकतात. व्यवस्थित दात घासणं गरजेचं आहे. त्यानंतर जिव्हारणी लेखन म्हणजे दातानंतर तुम्ही आपल्या जिभेची देखील स्वच्छता करणं अतिशय गरजेचं आहे. तिसरं म्हणजे कवल गंडूश म्हणजे वेगवेगळ्या औषधी काढ्याने किंवा तेलाने कवल आणि गंडूश करणं. तर जर तुमचा तोंडाचा वास येत असेल तर तुम्ही गंडूश किंवा म्हणजे गुळण्या करण्यासाठी त्रिफळा काढ्याचा वापर करू शकता. तर यासाठी 1 ग्लासभर तुम्ही त्रिफळा काढा तयार करून घ्यावा आणि त्याने गुळण्या कराव्यात.
दात घासल्यानंतर जीभ साफ केल्यानंतर ह्या गुळण्या करायच्या आहेत. तोंडामध्ये हा काढा धरून ठेवायचा आहे आणि तोंडाच्या सगळ्या बाजूला आपल्याला तो फिरवायचा आहे. नंतर तो थुकून टाकायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्ही आंब्याची साल किंवा जांभळाची साल, पिंपळाची साल, ह्या अर्जुनची साल, हे सगळे जे साली आहेत त्यांचा काढा तयार करून त्याने सुद्धा तुम्ही गंडूश म्हणजे गुळण्या करू शकतात. त्यामुळे आपल्या तोंडामध्ये जर अल्सर असेल, काही इन्फेक्शन असेल तर ते कमी व्हायला मदत होते आणि तोंडाचा वास कमी व्हायला मदत होते. यानंतर ऑइल पुलिंग म्हणजे कवल धारण करायला सांगितलं आहे. तुम्ही तीळ तेल किंवा नारळाच्या तेलाने ऑइल पुलिंग करावी. यामुळे आपल्या हिरड्या मजबूत होतात, हिरड्यांचे आजार कमी व्हायला मदत होते, दात मजबूत होतात, दातांचे आजार कमी व्हायला मदत होते. जर तुमचं तोंड वारंवार कोरडपणा पडत असेल तर तो कोरडेपणा कमी व्हायला देखील ऑइल पुलिंग खूप चांगलं आहे. यामुळे आपल्या तोंडाचं ओव्हरऑल स्वास्थ्य चांगलं टिकून राहायला मदत होते. औषधांमध्ये तुम्ही खदिरादी वटी चघळू शकता किंवा तुम्ही लवंग चघळू शकता, विलायची चघळू शकता. त्यामुळे आपल्या तोंडाचा वास कमी व्हायला मदत होते, पचनक्रिया सुधारायला देखील मदत होते आणि तोंडामध्ये जर काही जखमा असतील तर त्या जखमा खदिरादी वटीने कमी व्हायला मदत होते. घशाचे इन्फेक्शन देखील कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही हिंगवाष्टक चूर्ण घेऊ शकता. जर तुमच्या शरीरामध्ये आमदोष तयार होत असेल, टॉक्झिन्स साचलेले असतील तर तुम्ही रोज रात्री झोपायच्या आधी 1 कपभर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा त्रिफळा पावडर टाकावी आणि रोज रात्री ती घ्यावी. त्यामुळे आपल्या शरीरातील टॉक्झिन शरीराच्या बाहेर पडायला मदत होते. तोंडाचा वास येण्याची समस्या खूप जुनी असेल आणि ती काही केल्या जात नसेल तर तुम्ही आपल्या शरीराचं शरीर शुद्धी म्हणजे पंचकर्म करून घ्यावं. यामध्ये वमन पंचकर्म जर केलं तर खूप चांगला फायदा होतो. आता आपण बघूयात आपण घरच्या घरी माउथवॉश कसा तयार करावा. तर बाहेरचे जे माउथवॉश असतात त्यामध्ये केमिकल्स असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात, अल्कोहोल असतात. तर बऱ्याच जणांना त्याच्यामुळे इरिटेशन देखील होऊ शकतं. म्हणून आपण आपल्या घरच्या घरी माउथवॉश तयार करावा. यासाठी तुम्हाला लागणार आहे 1 चमचा बेकिंग सोडा, 2-3 लवंगा आणि थोडेसे पुदिन्याची पानं. तर लवंगामध्ये जे युजिनॉल असतं ते अँटीबॅक्टेरियल आहे. त्यानंतर पुदिन्यामधील जे मेंथॉल आहे ते देखील अँटीबॅक्टेरियल आहे. त्यामुळे आपल्या तोंडामध्ये जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते कमी व्हायला मदत होते. आणि बेकिंग सोडा जो आहे तो अल्कलाइन असल्यामुळे आपल्या तोंडाचं पीएच बॅलन्स करायला मदत करतो. तर सगळ्यात आधी 1 ग्लासभर कोमट पाण्यामध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये आपल्याला लवंग आणि पुदिन्याची पानं टाकून ठेवायची आणि हे 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि त्याच्या गुळण्या आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ असं 2 वेळा करायचे आहे. तुम्ही हे असं रोज डेली तयार करू शकता. रोजच्या रोज करावं, एकदाच बनवून ते वापरू नये, कारण की जेव्हा आपण फ्रेश बनवतो त्याचा जास्त चांगला फायदा होतो. आणि जर तुम्हाला तोंडाचे विकार असतील म्हणजे तुम्हाला अल्सर असेल किंवा तोंडामध्ये फोडी आली असेल तर बेकिंग सोड्याचं प्रमाण हे कमी ठेवावं. अति प्रमाणात देखील बेकिंग सोडा टाकू नये, त्यामुळे अल्सर वाढण्याचे चान्सेस असतात, हिरड्यांचे आजार देखील वाढायचे चान्सेस असतात. तर साधारणतः 1 मोठा चमचा आपल्याला हे माउथवॉश घ्यायचा आहे आणि तोंडामध्ये सगळीकडे फिरवायचं आहे. साधारणतः अर्धा मिनिट ते 1 मिनिट आपल्याला हे तोंडामध्ये धरून ठेवायचं आहे, नंतर ते थुकून द्यायचं आहे. असं जर केलं तर तुमचं 15 दिवसामध्ये तोंडाचा वास येण्याची समस्या कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला घरच्या घरी माउथवॉश करायला वेळ मिळत नसेल तर मेडिकलमध्ये क्लॉरहेक्सिडिन नावाचं माउथवॉश मिळतं, ते तुम्ही घेऊ शकता. तर साधारणतः 1 झाकणभर ते माउथवॉश घ्यायचं आहे आणि तोंडामध्ये फिरवून ते मग थुकून द्यायचं आहे. जर तुम्हाला ड्राय माउथची समस्या असेल, काही केलं तरी ड्राय माउथ काही कमी होत नाही, कोरडेपणा कमी होत नाही किंवा काही औषधांचं साईड इफेक्टमुळे सुद्धा आपल्या तोंडामध्ये कोरडेपणा येतो, तर यासाठी काही ओरल सबस्टिट्यूट्स येतात, सलाइवा सबस्टिट्यूट्स येतात, त्याचा वापर तुम्ही करू शकता. जर तुमच्या हिरड्यामधून रक्त येत असेल, हिरड्यांवर सूज येत असेल, हिरड्यांचे आजार असतील तर व्हिटॅमिन सीचा इंटेक करावा. तुम्ही आवळा खाऊ शकता किंवा व्हिटॅमिन सीच्या लिम्सी नावाच्या गोळ्या येतात त्या तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला वारंवार मुख दुर्गंधीचा त्रास होत असेल आणि काही केल्या तो कमी होत नसेल, हिरड्यामधून रक्त येत असेल तर तुम्ही लवकरच आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.